नमस्कार, मी उषा मजिठिया. स्वास्थ्य मंत्र आयोजित जागर श्री शक्तीचा या ऑनलाईन संवाद शृंखलेतली एक कडी मी आज सादर करत आहे. मी आज 2 कायद्याविषयी बोलणार आहे. त्यातला एक कायदा आहे जो कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध जो कायदा 2005 मध्ये पास झाला, ज्याला पॉप्युलरली DV ॲक्ट म्हणून ओळखलं जातं. आणि दुसरा कायदा आहे जो महिलांना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये असलेला नव्याने दिला गेलेला अधिकार, जो 2005 मध्ये 9 सप्टेंबर 2005 मध्ये पास झाला. तर आता आपण पहिल्या कायद्याविषयी बोलूया. मुळात ह्या कायद्याची गरज काय? ही पूर्ण शृंखला आपण नवरात्रीच्या निमित्ताने सादर करत होतो. नवरात्रीमध्ये असं आपण मानतो की दुर्गा मातेने महिषासुराचा वध करण्यासाठी 9 रात्र आणि 9 दिवस प्रचंड युद्ध केलं आणि त्याला सर्व देवांनी आपापलं तेज दिलं होतं. मग आता आपल्याला कशाविरुद्ध लढायचं आहे? अनेक कायदे पास झाले आहेत, अनेक सामाजिक सुधारणा झाल्या आहेत, स्त्रियांसाठी अनुकूल वातावरणही आहे. तरीसुद्धा आपल्याला या कायद्याची माहिती करून घेण्याची गरज काय आहे? कारण सध्याचा आपला जो राक्षस आहे तो आत्मग्लानीचा आहे. आपण सगळ्याच स्त्रिया आहे त्याच्या तितक्या संतुष्ट झालो आहोत की आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, कुठले कायदे पास होत आहेत, त्याच्यासाठी आपल्याला किती माहिती असायला हवी. मग ती सामाजिक परिस्थिती असू दे, राजकीय असू दे, आर्थिक असू दे, आजूबाजूच्या घडामोडींकडे आपलं अजिबात लक्ष नाही आहे. आणि घर, संसार आणि अजूनच त्या पारंपरिकच गोष्टीत आपण गुरफटून आहोत. आणि नंतर एकदा जेव्हा ॲक्च्युली ह्या त्रासाला पुढे जावं लागतं, अशा प्रकारच्या हिंसाचाराला पुढे जावं लागतं, सामोरं जावं लागतं, तेव्हा मात्र आपल्याला या कायद्याची जराही माहिती नसते. याबद्दल आज मी थोडंसं विस्तृत बोलणार आहे. आपलं कसं झालं आहे की जसं लहानपणी समजा एखाद्या हत्तीला साखळदंडात बांधून ठेवलं असेल आणि तो त्या बंधनात अडकलेला असतो, पण मग नंतर तो मोठा झाला, प्रचंड बलवान जरी झाला, तर त्यावेळी त्याला एखाद्या सुतळीने जरी त्याचा पाय बांधून ठेवला तरी त्याला वाटतं मी कैदेत आहे आणि तो कुठेही पळून जायचा किंवा सुटण्याचा प्रयत्न करत नाही. तसं आपलं झालं आहे. आपण रीतिरिवाजांमध्ये आणि पारंपरिक विचारांमध्ये इतक्या गुरफटलेले आहोत की आपल्याला आजूबाजूच्या जगाच्या परिस्थितीचं भान नाही आहे. आपण जर का सध्याचा जेंडर गॅप रिपोर्ट 2024चा पाहिला तर भारतातल्या लिंगभेदामध्ये भारताचं स्थान 147 देशांमध्ये खालून 129वं आहे. म्हणजे आपण किती खाली आहोत लिंगभेद मिटवण्याच्या प्रगतीमध्ये. त्यामुळे आपल्याला हा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. त्यामुळे आपण ह्याविषयी जरासं जास्त जाणून घेऊया. आता हा हिंसाचाराचा कायदा जो आहे ह्याच्यामध्ये फक्त शारीरिक मारहाण किंवा इजा नसून मानसिक अत्याचार, आर्थिक अत्याचार, लैंगिक अत्याचार हे सुद्धा त्याच्यामध्ये येतात. आणि शारीरिक ऑफकोर्स आहेतच. तर मानसिक अत्याचारामध्ये काय काय येतं? तर एखाद्या स्त्रीला तिला मुलगा नाही म्हणून टॉन्टिंग झालं किंवा तिच्या माहेरच्यांवरनं टोमणे देत असतील किंवा तिच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा तू किती मूर्ख आहेस, तुला कसं काही कळत नाही, अशा प्रकारची जर का बोलणी घरात होत असतील तर हा मानसिक अत्याचार मानला जातो. कुठल्याही स्त्रीला तिच्या व्यक्तिमत्वाला ठेच लागेल किंवा तिच्या आत्मसन्मानाला ठेच लागेल असं सातत्याने बोलत राहणं याला मानसिक अत्याचार मानलं जातं. आणि ह्या कायद्यामध्ये हे बेकायदेशीर आहे आणि ह्याच्याबद्दल तक्रार करता येते. अर्थात हे लक्षात घ्यायला हवं की मानसिक अत्याचार नक्की कशाला म्हणायचं? तू जरा साडी नेसशील का? आपल्याकडे सणवारी साडी नेसतात असं म्हणणं हा मानसिक अत्याचार नाही. पण तू साडी नेसत नाहीस का? तुझ्या माहेरच्यांनी तुला शिकवलं नाही का? तुला काही कळत नाही का? तुम्हाला काही रीतिरिवाज शिकवलं नाही का? तुम्ही अशाच घरात वाढलात का? तुम्हाला संस्कार नाही आहेत का? असं सातत्याने म्हणत राहणं हा मात्र मानसिक अत्याचार आहे. त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की सरसकट सगळ्याच गोष्टींना मानसिक अत्याचार म्हणून त्याच्याविरुद्ध कोर्टात किंवा कुठेही तक्रार करणं हे अयोग्य आहे आणि अशा तक्रारीला तिथे स्थानही नाही आहे. हे मानसिक अत्याचारामध्ये आणखी पण गोष्टी येतात की सातत्याने संशय घेत राहणं, तू सातत्याने टेलिफोनची बिलं चेक करत राहणं, मोबाईलची, की कुठे फोन करते, इथेच का बोललीस, तिथेच का बोललीस हे म्हणणं, किंवा इव्हन तू अमक्याशीच लग्न करायला पाहिजे, मी सांगतो तिथेच लग्न झालं पाहिजे, असं न केल्यास
मी आत्महत्या करून टाकीन असं वडिलांनी किंवा आईने म्हणणं हा सुद्धा मानसिक अत्याचार आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की हा कायदा फक्त सुनांसाठी नाही आहे. हे एक गैरसमज असतो की अत्याचार म्हटलं की फक्त सून आणि सासू हे रिलेशन येतं. घरातल्या कुठल्याही महिलेवर जर का अशा प्रकारचा अत्याचार झाला तर हा कायदा लागू होतो आणि आपण तक्रार करू शकतो. म्हणजे एका केसमध्ये मुलांनी आईला असा दबाव आणला होता की तू जर हे घर माझ्या नावावर केलं नाहीस तर मी डायव्होर्स झालेल्या आपल्या बहिणीला मी बघणार नाही. त्यांना वडील नव्हते. ह्या गोष्टीचं प्रेशर येऊन आईने शेवटी तिच्या नावावरचं घर मुलाच्या नावावर केलं आणि मग 1-2-3 महिन्यातच मुलांनी परत त्या डायव्होर्सून घरी आलेल्या मुलीला घराबाहेर आपल्या स्वतःच्या बहिणीला काढून पण टाकलं. त्यामुळे हा कायदा फक्त सासू-सून रिलेशनमध्ये नसून घरातल्या कुठल्याही स्त्रीवर कुठल्याही व्यक्तीने, मग ती महिलेने असू दे किंवा पुरुषाने असू दे, जर मानसिक अत्याचार केला तर लागू होतो. आर्थिक अत्याचार अर्थातच की तिला नोकरी करू न देणं, केल्यास तिचे पैसे काढून घेणं किंवा तिचे पैसे तिला वापरू न देणं आणि समजा ती नोकरी करत नसेल तर तिला वापरायला पैसे न देणं, तिचा औषध पाण्याचा खर्च न करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता आर्थिक स्वातंत्र्य सगळ्यांना असायलाच हवं. त्यामुळे आमच्या घरात नोकरी चालत नाही, आमच्या परंपरेनुसार आमच्या घरात नोकरी करणं, आम्ही काही तुमच्या पैशावर अवलंबून आहे, ते नोकरी करायची नाही असं म्हणणं आणि त्याला सतत अडकाव करणं नोकरीला, किंवा बऱ्याचदा नोकरीला ती जात असेल तर मुद्दाम त्यावेळी तिला उशीर करणं, तिच्या जाण्यात अडथळे करणं किंवा नोकरीच्या ठिकाणी जाऊन तिचा उद्धार करणं, या सगळ्या गोष्टीसुद्धा मानसिक अत्याचारात पण येतात आणि आर्थिक अत्याचारात पण येतात. बऱ्याचदा मुलांची शिक्षणं थांबवली जातात जर का त्यांची आपसात भांडण असतील पती पत्नीची, त्यांच्या शाळेची फी देणं बंद होतं, हे सुद्धा आर्थिक अत्याचारात येतं. तर शारीरिक अत्याचार तर माहितीच आहे की मारहाण करणे, इजा पोचवणे, पण एवढ्यावरच नसून नुसतं ढकलणं, नुसतं चापट मारली, नुसतं अंगावर धावून गेलो तरीसुद्धा ते शारीरिक अत्याचारामध्ये येतं. आणि लैंगिक अत्याचारामध्ये लग्न झालेलं असल्याससुद्धा कधीतरी विकृत लैंगिक संबंध ठेवायला भाग पाडणं किंवा नको तसे घाणेरडे शब्द उच्चारून 4 लोकांमध्ये लाज येईल असं बोलणं, यालासुद्धा लैंगिक अत्याचार म्हणतात. तर ह्या सगळ्या विरुद्ध तक्रार कुठे करता येते तर 2-3 ठिकाणी करता येते. म्हणजे जसं की आपण डायरेक्ट पोलीस स्टेशनला तर जाऊ शकतो, पण बऱ्याचदा पोलीस स्टेशनमध्ये जायला सगळ्यांना भीती वाटते, कारण की तिथे गेल्यावर केस घेतीलच, कशी वागणूक मिळेल माहीत नसतं. डायरेक्ट कोर्टामध्ये सुद्धा केस करता येते. पण तिसरा आणि चांगला उपाय असा आहे की तुम्ही संरक्षण अधिकारी, म्हणजे ज्याला प्रोटेक्शन ऑफिसर म्हणतात, ज्यांची नेमणूक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी केली असते, तिथे जाऊन तुम्ही ही तक्रार करू शकता. आणि अशा ठिकाणी बहुतेक वेळा महिला अधिकारीच असते जी तुमची केस समजावून घेते, तुमची केसमध्ये तुम्हाला काय कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे ते सल्ला देते, त्यात तुमच्या तक्रारीची नोंद होते आणि ती नोंद कोर्टापर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे जर का पुढे तुम्ही डायव्होर्ससाठी केस केली किंवा कोर्टात तक्रार केली तर ह्या संरक्षण अधिकाऱ्याची जी नोंद असते ह्याला बऱ्यापैकी महत्त्व असतं. वेळ पडली तर ते तुम्हाला FIR करायला पण मदत करतात. अतिशयच त्रास झाला असेल की घराबाहेरच पडावं लागलं असेल तर त्यावेळी एक वन स्टॉप सेंटरची व्यवस्था सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी सध्या केलेली आहे. अशा वन स्टॉप सेंटरमध्ये ह्या प्रोटेक्शन ऑफिसर तुम्हाला पाठवू शकतात, जिथे अशा पीडित व्यक्तीला शारीरिक, मानसिक, कायदेशीर सगळेच सल्ले आणि मदत मिळते. वेळ प्रसंगी तिच्या मुलांसकट राहण्याची व्यवस्था पण काही दिवसांसाठी केली जाते. या सगळ्याची माहिती आपल्या सगळ्या स्त्रियांना असणं गरजेचं आहे. आणि मी तर आग्रहाने असं म्हणेन की लग्नाआधी किंवा लग्नानंतरसुद्धा सगळ्या मुलींना ह्याचं ज्ञान देणं जास्त गरजेचं आहे. आपण काय करतो की कुठे लग्न करायचं, हॉल कुठला घ्यायचा, दागदागिने किती पाहिजे, मानपान कसे पाहिजे, ह्या संबंधी बोलत राहण्यापेक्षा आपण जर का ह्या कायद्याविषयी स्वतः आणि आपल्या मुलांना, मुलींना आणि खरं म्हणजे कुटुंबाला जागरूक केलं तर अशा घटना कमी घडतील आणि आपण एक चांगलं सुरक्षित आयुष्य जगू शकू. यात एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची की हा कायदा आहे म्हणून खोटी तक्रार करणं हे पण कायद्याने गुन्हाच आहे. त्यामुळे केवळ हा कायदा झाला आहे म्हणून आपण आता चला कोणालाही त्रास देऊ शकतो असं मात्र कुठल्याही स्त्रीने समजू नये.
कारण असं करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा पण आहे. तर ह्या कायद्याबद्दल जर सगळ्यांनी स्वतःला जागरूक केलं आणि प्रोटेक्शन ऑफिसर ही एक जे पद आहे त्याबद्दल जर जागरूकता निर्माण केली तर सर्वांनाच ह्याचा फायदा होईल. त्यामुळे सुरक्षित राहा आणि सुखद आयुष्य घाला. मी आता दुसऱ्या कायद्याबद्दल बोलणार आहे. पहिल्या कायद्याबद्दल मी ऑलरेडी पहिल्या व्हिडिओत बोलले, जो कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्यासंबंधी होता. आता मी बोलते आहे ते महिलांना आता वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जो अधिकार दिला गेला त्यासंबंधी. आतापर्यंत असं होतं, म्हणजे 9 सप्टेंबर 2005पर्यंत फक्त घरातल्या मुलांना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार होता. आता मात्र सर्व मुलींना दिला गेला आहे, म्हणजे जन्मतःचा अधिकार प्राप्त होतो. मग जेव्हा त्या अधिकाराची प्राप्त होतो तेव्हा तुमचे वडील किंवा आजोबा जिवंत असो किंवा नसो, हा जन्मदत्त अधिकार आहे. 2005ला कायदा झाल्यावरही तेव्हाही खूप खळबळ झाली होती की मुलींना आता अधिकार का, त्यांच्या लग्नासाठी तर खर्च होतो ना, मग आता मुलं मात्र सगळी जबाबदारी घेतात, मग मुलींना कशाला द्यायला पाहिजे. आणि ती परिस्थिती अजूनही तशीच आहे की मुलींना जरी अधिकार मिळाला असला तरी बऱ्याचदा मानसिक दबाव आणून की बघ आम्हीच तर सगळं काम करत असतो, आम्हीच तर आईवडिलांची जबाबदारी घेतो आणि तुला काय अधिकार द्यायचा, मग आम्ही तुझं माहेरचं येणं जाणं बंद होईल, आम्ही भाऊबीजेला तुला बोलवणार नाही, तुझी माहेरची साडी चोळी बंद होईल. आणि ह्या सगळ्या भावनात्मक दबावाखाली येऊन बऱ्याच स्त्रिया त्या हक्क सोडपत्र लिहून देतात आणि आपल्या संपत्तीवरचा अधिकार सोडून देतात. ही परिस्थिती असताना कितीही कायदे झाले पण जर का आपली मानसिकताच बदलली नाही तर आपल्या हक्काचं सुद्धा आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही. पण हा हक्क कशाला घ्यायला हवा आहे? आज भारताच्या नकाशावर आपण जर स्त्रियांचं स्थान पाहिलं तर नोकरी करणाऱ्या स्त्रिया तर खूप कमीच आहेत, पण वरच्या पदावर जाऊन नोकरी करणाऱ्या किंवा अर्थार्जन करणाऱ्या आणि व्यवसायामध्ये अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण अत्यल्प आहे. जागतिक जेंडर गॅप रिपोर्टमध्ये भारतामध्ये त्यांच्या अभ्यासानुसार फक्त 24% बायका अर्थार्जन करतात आणि त्यात उच्चपदस्थ किंवा फार चांगल्या रीतीने कमावणाऱ्या बायका तर 4-5%च आहे. पण आपली इतकी परिस्थिती जगाच्या नकाशावर वाईट असताना आपल्याला काहीतरी हालचाल करायला पाहिजे ना, ही जागरूकता आणायला पाहिजे ना, स्त्रीचा हा जागर व्हायला पाहिजे ना. का फक्त मी किती चांगले सणवार करते, माझा नवरा किती चांगल्या पोस्टवर आहे, मला किती छान पुरणपोळी येते ह्याच्यात अजून रमणार आहोत. आपण कधी म्हणजे आपल्या मागे अर्थार्जनाच्या बाबतीत फक्त पाकिस्तान आणि आणखी एकच देश आहे. इतक्या खालच्या दर्जाला जर का आपली स्त्रियांची परिस्थिती असेल तर आपल्याला मिळणाऱ्या हक्कातनं मिळणारं जे काही आर्थिक स्वातंत्र्य येणार असेल संपत्तीच्या मार्फत तर ते नको का घ्यायला. हे झालं वडिलोपार्जित संपत्तीबद्दल की मुलींना समान अधिकार. एक लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण अधिकार घेतो तेव्हा कर्तव्य पण त्याच्याबरोबर येतात. समजा त्या संपत्तीवर काही कर्ज असेल, बोजा असेल तर ते फेडण्याची ही जबाबदारी त्या अधिकाराबरोबर येतेच. आणि जे सामान्यपणे म्हटलं जातं की मुलं सगळं पुढची जबाबदारी आईवडिलांची घेतात, तर ही जबाबदारी आपली आहे आईवडिलांना सांभाळणं, त्यांचा औषधपाणी बघणं. आणि हे फक्त ह्या कायद्याअंतर्गत नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जो कायदा आहे त्याप्रमाणे सुद्धा फक्त मुलांनी नाही तर मुलींनीसुद्धा आपापल्या आईवडिलांची किंवा पालकांची जबाबदारी घेणं हे खूप गरजेचं आहे. हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. फक्त अधिकार नाही, अधिकाराबरोबर कर्तव्य येतातच. दुसरा ह्याच संपत्तीचा दुसरा प्रकार आहे स्वकष्टार्जित. जेव्हा एखादी संपत्ती स्वकष्टार्जित असते तेव्हा त्याचा विनियोग करायचा पूर्ण अधिकार त्या व्यक्तीला असतो ज्याची ती संपत्ती असते. पण बऱ्याच वेळा असं होतं की इच्छापत्र न करता एखादी व्यक्ती जर मयत झाली आणि त्यांची संपत्ती जर स्वकष्टार्जित असली तर तिचा वाटणी कशी होते हे लक्षात घेऊया. समजा एखादा पुरुष मयत झाला आणि त्याची संपत्ती स्वकष्टार्जित होती तर त्याच्यामधला पहिला अधिकार हे त्याच्या पत्नीला, त्याच्या मुलाला आणि त्याच्या मुलीला असतो. समजा मुलगा त्याच्या आधीच मयत झाला असेल तर त्या मुलाच्या पत्नीला, त्या मुलाच्या मुलीला आणि मुलाला अधिकार असतो. समजा मुलीला पण त्याचा जो अधिकार असतो, ती जर मुलगी वडिलांच्या आधीच मयत झाली असेल तर तिची जर मुलगी आणि मुलगा असे हयात असतील तर त्यांना मिळतं, पण तिच्या पतीला मात्र तो अधिकार मिळत नाही.
सो ऑन अँड सो फोर्थ. म्हणजे हे जर पहिल्या लाईनीतले कुणीच नसले तर मग पुढे कोणाला मिळतं असे त्याच्यामध्ये बरेच टप्पे आहेत. हे लक्षात घ्यायचं की जर का इच्छापत्र नसेल तर संपत्तीची वाटणी मग त्या कायद्याप्रमाणे होते. आता ह्यामध्ये जर का ती संपत्ती महिलेची असेल तर ती महिला गेल्यावर तिच्या पतीला, तिच्या मुलाला आणि तिच्या मुलीला तो अधिकार मिळतो आणि ते समान वाटणी असते त्याच्यामध्ये. आणि पुढचा नियम तसाच आहे की जर का मुलगा तिच्या आधी मयत झाला असेल दुर्दैवाने तर त्या मुलाच्या पत्नीला, त्याच्या मुलाला, तिच्या मुलीला मिळतो. मुलगी जर आधीच मयत झाली असेल तर त्याच्या पतीला नाही मिळत, पण तिच्या मुलाला आणि तिच्या मुलीला अधिकार मिळतो. तर ह्याबद्दल आणखी एक विषय बोलायला हवा आहे की स्त्रीधन. बऱ्याचदा आपलं स्त्रीधनाबद्दल फार गैरसमजूत आहे. स्त्रीधनावर स्त्रीचा पूर्ण अधिकार असतो. शी इज द फुल ओनर ऑफ द प्रॉपर्टी. आता स्त्रीधन म्हटलं की आपल्या मनात एकच येतं की लग्नाच्या वेळी मिळालेले दागिने, तेही स्पेशली माहेरकडनं मिळालेले दागिने. म्हणजे अगदी ते कोर्टात केस गेल्यावर आम्ही मंगळसूत्र दिलं होतं सासरचे म्हणतात, ते आमचं परत पाहिजे, तिच्या माहेरकडनं आलेलं द्यायचं, ही गैरसमजूत आहे. स्त्रीधन म्हणजे लग्नाआधी किंवा लग्नानंतर तिला मिळालेले कुठल्याही प्रकारची संपत्ती, मग ती तिने स्वतः कमवलेली असू दे किंवा तिला कुठल्या गिफ्ट डीडद्वारे मिळालेली असू दे किंवा संपत्तीच्या वाटणीतनं तिच्याकडे आलेला हिस्सा असू दे, अशा कुठल्याही प्रकारे जी तिच्या नावावर आलेली संपत्ती म्हणजे स्त्रीधन. लग्नानंतरही तिने जे काही कमवलेलं असेल, मग स्वतःच्या कौशल्यातनं, नोकरी करून, व्यवसायातनं किंवा तिला कुठूनही मिळालं असेल, बक्षीस म्हणून मिळालं असेल, गिफ्ट म्हणून मिळालं असेल, ही सगळी संपत्ती ही तिची स्त्रीधन असतं आणि त्याच्यावर तिचा ॲब्सोल्यूट अधिकार असतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने जरी ती नोकरी करत असेल किंवा नसेल, तिच्या नावावर असं जे काही स्त्रीधन असेल त्याचं इच्छापत्र करणं गरजेचं आहे. कारण ते न केल्यास मग त्याची वाटणी तिच्या मनात नसेल तरी जे काही कायद्याने आहे त्याप्रमाणे वाटणी होते. आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की एखाद्या स्त्रीला जर वाटणीप्रमाणे वडिलांकडनं काही संपत्ती आली असेल, आई आणि वडिलांकडनं जर कुठली संपत्ती आली असेल तर त्याचा विनियोग मात्र आधी सांगितल्याप्रमाणे पती आणि मुलींमध्ये होत नाही, तर ती संपत्ती वडिलांकडच्या वारसांकडे निघून जाते. त्यामुळे जिथून आली आहे त्याच तिकडे निघून जाते आणि तिथे त्याची वाटणी होते. त्यामुळे अशा संपत्तीचं इच्छापत्र करून ठेवणं म्हणजे आपल्याला जिथे ज्याला संपत्ती द्यावीशी वाटते ते देता येईल, हे आवर्जून लक्षात ठेवायला पाहिजे. ह्यामध्ये आणखी एक छोटासा अपवाद असा आहे की वडिलोपार्जित संपत्तीमध्ये अधिकार कधी मिळत नाही. तर एक 2-3 केसमध्ये हा अधिकार नष्ट होतो. त्यातली एक असं आहे की एखाद्यावर जर का खुनाचा आरोप सिद्ध झाला असेल किंवा त्याच्याबद्दल त्याला शिक्षा झाली असेल तर अशा व्यक्तीला, किंवा एखाद्या व्यक्तीने असं खून करण्यात मदत केली असेल आणि तो आरोप सिद्ध झाला असेल आणि त्याला शिक्षा झाली असेल तर अशा व्यक्तीला, किंवा ज्यांनी धर्मांतर केलं आहे अशा व्यक्तीला वडिलोपार्जित संपत्तीतला अधिकार मिळत नाही, तो नष्ट होतो. हे तिसरं जे आहे धर्मांतर, हे यासाठी आहे की हा जो वारसा हक्काचा कायदा आहे हा हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे आहे, त्यामुळे हा फक्त हिंदूंसाठी लागू होतो. त्यामुळे जर का धर्मांतर झालं असेल तर हा अधिकार मात्र राहत नाही. आता ह्या गोष्टींची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे आणि मुळात इच्छापत्र का करावं ह्याची माहिती असणं आवश्यक आहे. वडिलोपार्जितमध्ये तर तुम्हाला इच्छापत्र नाही करता येत, पण तिथे जे महिलांना अधिकार मिळतात ते उगीच सोडून न घेता त्या हक्काची अंमलबजावणी करणं, भावनात्मक प्रेशरला बळी न पडता ते हक्क घेणं, आपल्या ताब्यात संपत्ती घेणं आणि त्याच्या आधारे परत पुढे काहीतरी अर्थार्जन करायला लागणं आणि आर्थिकदृष्ट्या सबल होण्यासाठी ती संपत्ती ताब्यात घेणं, ह्या दृष्टीने प्रयत्न सगळ्या स्त्रियांनी करायला पाहिजे. आणि स्वकष्टार्जित असेल किंवा निदान स्त्रीधन असेल तरीसुद्धा इच्छापत्र करून ठेवायला पाहिजे. नाहीतर वर्षानुवर्ष ह्या केसेस कोर्टात चालू राहतात संपत्तीच्या भांडणातल्या, त्यापासून स्वतःचीही आणि आपल्या वारसदारांचीही सुटका केली पाहिजे. म्हणून ह्या कायद्याची माहिती देण्याचा हा प्रपंच केला. कृपया लक्षात घ्यावे. सबल व्हा आणि सुखी राहा.